सांघिक संघाच्या संघनायकाला विनंती करतो, त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचो. मित्रांनो, 12 ते 15 मिनिटांच्या आत आपल्याला सामना एक इनिंगचा परिपूर्ण करायचा आहे. दोन सलामीवीर शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरचे शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरच्या कर्णधार विश्वासला विनंती करतो, दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. आपण आजच्या या दिवसभराचे यजमान संघात पुन्हा आपल्याकडून कुठलाही वेळ न घेता मैदानामध्ये दोन सलामीवीर त्वरित मैदानामध्ये दाखल करायचंय. नियमवाले आपण यजमान देखील असलो तरी देखील नियमवाल्यांचं पालन आपण देखील करायचं आहे. कारण कुठलीही गोष्ट करत असताना ही पहिली आपल्यापासून सुरुवात झाली की दुसरा व्यक्ती बरोबर करतो. म्हणून मी विनंती करतो, दोन सलामीवीर मैदानामध्ये देखील दाखल झालेले आहेत. सांघिक संघाने एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. सांघिक संघाला आता काय करायचं तुझा? मला ते हे बघ, हा तुला घालवायचा आहे. तो माहिती आहे, तो एक ए आहे ना? नाही ऑडिओ आहे. आणि कॅप्स लॉक का हा गेला आणि कटने हा स्पीड तिकडे जाणार. कट म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे. आणि हा तुला काय करायचं आहे? 6 ला 6 आहे, समजलं? हा स्पेसला कट केलास की ते तिकडे येणार. पुन्हा एकदा सामना रंगला जाते तो सांघिक आणि शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर. एक निजामपूर तालुक्यातून आलेला संघ आहे आणि एक म्हसळा तालुक्यातून आलेला संघ आहे. या दोन्ही संघांमध्ये हा सामना होतोय. तो चॅरिटी चषक 2024 पर्व तिसऱ्या मध्ये हा दुसरा सामना होतोय. तरी सांगी या संघाने मानविक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी. ते शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर येणाऱ्या 19 जानेवारीला या शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरच्या वतीने 50वा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. तो विरार नगरीमध्ये नारंगी या मैदानामध्ये पंच आमच्याकडे वाटतंय, सामन्याला सुरुवात करत आहेत. आजचं देखील समीर गायकर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. सचिन गायकर यांच्या वतीने भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. गोलंदाजी मार्क वर सज्ज होत आहे सांगी या संघाकडून. अजित महाडिक आणि स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो विश्वास गायकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते मुकेश गायकर. विश्वास गायकरवरती या वर्षाच्या मोसमापासून कर्णधाराची जबाबदारी दिली आहे, ती खांद्यावरती घ्यावी लागेल. अनुभव पणाला गोलंदाजी मान गोलंदाजी मान करण्यासाठी सज्ज झालाय तो. ऑफसाईडला पहिला चेंडूवरती पहिलीच धाव संख्या येते ती एक या धाव संख्येने स्कोर बोर्ड उघडलं जात आहे. शुभारंभ होतोय तो शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर. कुंभेश्वर गावासाठी सलामी विश्वास गायकर धडाकेला फलंदाज आणि त्याच्या जोडला आलाय तो मराठा प्रतापच ओपनिंगसाठी आलाय या हंगामामध्ये तो म्हणजे मुकेश गायकर. त्याला नक्कीच तुला एक नवीन ही आमची सलामी बघायला भेटते कुंभेश्वर संघासाठी. पुढील चेंडू अमित महाडिक यांचा मुकेश यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्टेपही खेळण्याचा प्रयत्न केलाय, जातोय सीमारेषे पार. भुवनेश्वर चौकार एकदा होऊ दे डीजे. दादाने आताच सांगितलं की आम्ही थोडंसं चेंजेस केले आणि मुकेशला ओपनिंग साठी फलंदाजी सलामीवीर आणलं आणि खरोखर त्याचा अनुभव पणाला लावतोय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा पहिला चौकार लगावला गेला. तू मला चौकार मारू शकतोस, मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, असंच यशस्वी ठरलाय गोलंदाज तो अजित महाडिक. सांगी या संघाकडून संघात 3 चेंडू फेकले गेले आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 5. काय सुंदर आपल्या बॅटिंग मधून दाखवताना मुकेश गायकर. पुढील चेंडू आदित्यांचा. मुकेश गायकर यांना पुन्हा एकदा लेग साईडला पळणारा चेंडू, बॉल जाते सीमा बाहेर आणि गटाचं सिच्युएशन आणि हा भुवनेश्वर चौकार.
अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते. जितू मागावकर असतील, सगळे कर्णधार असतील, की तुम्ही जो नियम ठेवता की फेकी गोलंदाज चालणार नाही, हा त्या फॉर्म वरती टाकताना कुठेतरी आपल्या समाजाचं नाव कमी झाल्यासारखं वाटतं. कारण इंटरनॅशनल तुम्ही चांगल्या मॅच खेळल्या जातात, तुमच्याकडे त्या प्रकारे गोलंदाज असायलाच पाहिजे. आउटसाईडला खेळण्याचा प्रयत्न मुकेशने प्रयत्न केला, यशस्वी देखील ठरला गेले. थोडीशी मिसफील्ड होते आणि ज्याच्या बॅट मधून येते पहिली हॅट्रिक. शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरचा सलामीवीर फलंदाज इथं जोरदार टाळ्या होण्यासाठी इथं दादा तू बघशील आता तर युट्यूब लाईव्ह नक्कीच सगळ्यांचे जे व्ह्यूज आहेत ते वाढत गेले असतील, कारण की हा यजमान संघ खेळतोय भुवनेश्वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण, फिल्डिंग होईल, एक धाव पूर्ण आणि एक धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती 15. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. मुकेशने वैयक्तिक 3 चौकार लगावले गेलेले आहेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 15 या आकड्यावर. चांगला विश्वास पणाला लावावा लागेल. क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी मिसफील्ड होते, त्याचा फायदा मिळतो. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि यशस्वी देखील झालंय तिथे शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर. आणि संघाची वाढती धावसंख्या होती ती 17. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर या संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. कदाचित श्रीधरची पहिल्या सामन्यामध्ये जी फलंदाजी केली होती तोच अनुभव घेऊन शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर अगदी चांगली फलंदाजी करतोय. कारण मसळा आणि सेवतन हे बाजूबाजूला तालुके आहेत, म्हणून त्याचाच अनुभव घेऊन तुम्ही चांगली फलंदाजी देखील करताय. आणि जसं मुकेश फलंदाजी करतोय तसे आम्ही ज्यांना डॅडी उपमा दिली, आनंदजी कोटकर साहेब यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. सकाळपासून कुठल्याही गोष्ट आनंदजी खेडेकर साहेबांच्या कुठल्याही गोष्टीचं भूक लागेल, ताण लागेल याचा विचार न करता माझा संघ जिथे जिथे दाखल होईल त्यांच्या पाठराखीण करण्यासाठी ते अगदी वेळेवर उपस्थित असतात. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते यश काते. अवांतर धाव पंच आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धाव मिळते ती व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 18. नक्कीच दादा, मुकेश गायकर यांचा जो आत्मविश्वास आहे तो आता नक्कीच आता मोठा झाला असेल, कारण की त्यांनी सुंदर असे मागच्या ओव्हरमध्ये लगातार चौकात ठोकत आपल्या पुढे संघाची धावसंख्या होती. एकेरी दुसरा रन घेण्याची काही गरज नव्हती, पण रनआउट स्वतःची आत्महत्या केली जाते. तो विश्वास बॅक टू बॅलिंग होतो एकदा होते. विश्वास नाही, कारण एक कर्णधार आहे, तुझ्याकडे अनुभव आहे, तुझा स्कोर पुढे सरसावत होता, पण त्याचा फायदा होतोय तो सांगी या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि महत्व विकेट सलामीवीर बॅक टू पॅलेंट डगआउट मध्ये जातोय तो विश्वासची धावण्यासाठी आलाय तो भुवनेश्वर गावचा हिटमॅन, ज्याला या हिटमॅन नावाची पदवी दिली आहे, तो म्हणजे आपला भुवनेश्वर गावचा धडकबाज फलंदाज सुबोध गायकर. नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये नक्कीच मोठे फटके बघायला मिळतील. सुबोध गायकर यांच्याकडून पहिला चेंडू फैसकरते बॉलर यांचा. खूप सुंदर असा चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो सांगी या संघात. यश नावाप्रमाणे यश देखील यशस्वी ठरतोय आपल्या गोलंदाजीमधून. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेतलं सांगी या संघाने आणि लगेच दुसरा चेंडू नवीन फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकलं गेलंय ते सुबोध गायकर यांना कुठेही समजलेलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली. संघाची धाव संख्या होती ती 19. मोठा फटका खेळण्यामध्ये माहीर आहे. क्षेत्ररक्षण तैनात, ऑफ साईडला जातोय काय सीमारेषे काढ, वन बाउन्स येतोय भुवनेश्वर. चौकार एकदा होते डीजे. या सुबोध गायकर त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय.
काय त्याची बॅट तळपली जाते त्या स्वतः फिरवतो एक चांगल्या प्रकारे आणि त्याचा फायदा देखील होतोय ते संघाला. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 23. स्वतः बाद येतोय तो सुबोध गायकर. एक चौकार मिळाला आणि अचूक यशस्वी नावाप्रमाणे यशस्वी गोलंदाजी केली ती यश खात्याने त्याच्यासाठी एकदा उद्या सुमोदर संगीत. आम्ही सलामीवीर देखील पाहिलं होतं पण त्याने आता जबाबदारी दिली ती युवा खेळाडूवरती आणि आता वैयक्तिक मैदानामध्ये दाखल होत आहे ते स्ट्राईक केला जाते ते सचिन गायकर आजच्या दिवसभराचे आयोजक आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय भव्य दिव्य आयोजन केलंय. कुठल्याही गोष्टीचा नफा तोटा न बघता हे पर्व कसं चालवणार याच्याकडे त्यांचं प्रयत्न असतात आणि आज ती यशस्वी ठरतायत त्याच्याबद्दल आमच्याकडून देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारे यश लाभो आणि प्रयत्न देखील तुम्ही करत असलेल्या गोष्टीला देखील तिथे देखील यश लाभो. गोलंदाजीमध्ये वर्चस्व धरलेलं सांगितलं संघाकडून यश खाते सचिन अनुभवपणा लावतोय. काही खेळण्याचा प्रयत्न केला अनुभवपणाला येतोय. एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत आहे. जात सीमारेषा पार खणखणीत येतोय चौकार. संघाची वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येईल ते यश खाते आणि संघाची धाव संख्या उभारली गेलेली आहे ती शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरची 27. सचिन मात्र अनुभव पणाला लावतोय. नाव साईकला आहे तो मुकेश. यश खाते बघूया काय करतोय. खुलो टप्प्याची बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला यशस्वी ठरतोय काय पंच काय निर्णय देत आहेत. बॅटची कडा मिळतात. एक ही धाव संख्या मिळते. अचूक क्षेत्ररक्षण केलं सांगी या संघाने आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर या संघाची धावसंख्या झाली ती 28. प्रति ओव्हर मागे 14 रनांचं टार्गेट घेऊन खेळतायत. अशीच फलंदाजी करावी लागेल. स्वप्नील दादा जरी 2 तुमचे सलामीर युवा खेळाडू डगआउट मध्ये असतील पण 2 फलंदाज तुमच्या मैदानामध्ये अनुभवी फलंदाज आहेत. त्याचा अनुभवाचा फायदा या षटकामध्ये होऊ शकतो का? नक्कीच दादा दोन्ही आमच्या भुवनेश्वर संघाचे अनुभवी फलंदाज ज्यांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे या टेनिस क्रिकेटचा. वैयक्तिक सांगायला गेलं तर हे 10-1 वर्ष कंटिन्यू दोन्ही जे फलंदाज आहेत मैदानावर ते आपला प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या संघासाठी पुढे चेंडू शेवटचे षटक प्रथम आणि हा लागतो भुवनेश्वर सिक्सर या टुर्नामेंटचा पहिला षटकार आणि ते आयोजक सचिन गायकर यांच्या बॅटमध्ये हा धडाकेबाज षटकार. नक्कीच तालुक्यामध्ये नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये असं नाव गाजलं गेलं आहे. तो शिवशक्ती क्रिकेट संघाचा भुवनेश्वरचा सलामीवीर फलंदाज नेहमी करायचा तो सचिन गायकर आजच्या दिवसभराचा आयोजक आहे आणि ज्याच्या पहिल्या बॅट मधून पहिला षटकार आलाय तो सचिन गायकर. संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 34. 34 अशीच फलंदाजी करावी लागेल ती सचिन गायकर यांना. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय सीमारेषा खणखणीत षटकार केला मनगडाचा वापर आणि चेंडूने घेतला हवाई सपर. एकदा होतं डीजे की या सचिन गायकर यांची जी बॅट आहे ती आतापर्यंत काही तळप नव्हती परंतु काय टायमिंग आहे नक्कीच या क्रिकेट आयोजक आहेत या टुर्नामेंटचे आणि काय सुंदर अशी फटकारी देतात. बघा तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा लेफ्ट साईडला जातो आणि बॉल जातो सीमेवर बाहेर 4 रन चौकार खणखणीत चौकार. एकदा डीजे स्वप्नीलने सचिनने वैयक्तिक 4 चेंडू घेतले आणि 20 ही धावसंख्या उभारलेली. फुल टॉस मिळाला त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण थोडीशी मिस फील्ड होत आहे आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं.
संघाची वाढती धावसंख्या नोंदली. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवतात ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. 47. काय सुंदर अशी बॅटिंग दाखवते आयोजक सचिन गायकर. आता मात्र सचिन गायकर यांची बॅट चांगली तळपली दिसते. पुढील चेंडू शेवटचं शतक हाताळत होते चांगल्या गावचे गोलंदाज प्रथमेश पवार यांनी कवायत करायला लागले आमच्या पंचांना. कुठेतरी मला वाटतं सचिन गायकर यांचा दबाव घेतला पण त्याचा फायदा मिळाला संघाला. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या संघाला. मुकेश देखील सलामीवीरसाठी आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. तो देखील चांगली फलंदाजी करतोय. किपरच्या मागे जातात चेंडू. एक धाव परिपूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण सांगी या संघाने केलंय पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाहीये ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या फलंदाजांना. आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 49. सामना नेहरू वर्सेस तावडेवाडी. दोन्ही संघटनांना विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. अनंतर धावण्याबरोबर शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या संघाची धावसंख्या होत होती म्हणजे 50. तिसरा षटक चालू आहे. थोडंसं दबाव घेतलं होतं प्रथमेश पवारने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी मिसफिल्ड होत आहे. एक धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 2 या धावसंख्येवर थांबवतात का पण सचिन त्याचा फायदा घेत आहे पण स्वतःची आत्महत्या केली गेलेली आहे आणि स्कोअर बोर्ड पुढे सरसावतोय 2 या धावसंख्येने. 52 धावसंख्या होती. 18 चेंडू आणि 53 धावसंख्या करायची आहे ती सांगी या संघाला. पुन्हा एकदा सांगतो शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या गावाच्या मंडळाला सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वा वर्ष या 19 जानेवारीला साजरा होणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम विरार नगरीमध्ये आपण पाहणार आहोत. भव्य दिव्य असं त्यांचं आयोजन आहे. त्या आणि या टुर्नामेंटला देखील 30,000 आणि 20,000 आहे. आणि शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आतापर्यंत कधी झालं ना आणि होणार ना असं सांगू शकत नाही पण आतापर्यंत झालं ना एवढी मोठी टुर्नामेंटचं पारितोषिक आहे ते म्हणजे माझ्या माहितीनुसार प्रथम क्रमांक आहे. 50,000 रुपये रोख रक्कम आहे आणि या मोसमामध्ये तुम्ही देखील स्कोअरवरची धावसंख्या उभारली 4 ती म्हणजे 50. चांगलं पारितोषिक देखील आहे. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर संघ मैदानामध्ये दाखल आहेत. होणारा सामना नेहरू वर्सेस तावडेवाडी. दोन्ही संघटनांना विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. आपल्याला पुढील सामना टॉस करायचा आहे. मला अविनाश कासार यांनी मंचाकडे यायचं आहे टॉससाठी आणि तावडेवाडी संघाच्या संघाने त्याने ते मंचाकडे यायचं आहे. आपण देखील घुमेश्वर या संघाला विनंती करतो. तरी क्षेत्ररक्षण लावून घेतो. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचं. सांगी या संघाला विनंती करतो 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचं आहे. सचिनची वैयक्तिक धावसंख्या उभारली गेली ती 26 आणि मुकेशने देखील चांगली फलंदाजी केली ती नॉट आउट राहिला. 15वी वैयक्तिक धावसंख्या उभारली गेली. सचिन रनआउट झाला शेवटच्या चेंडूवरती. जिंकण्यासाठी सांगी या संघाला 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता आहे. पंचांना देखील विनंती करतो आमच्या कुठली जास्त टीमला करून देऊ नका. त्वरित सामना चालू करायचा. आपल्याकडे जी अथॉरिटी आहे ती आपण संघाला रिक्वेस्ट करू शकता. थोडंसं वेळ आपल्याकडे या मैदानामध्ये कमी आहे तरी चंद्र सूर्य नारायणच्या प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला परिपूर्ण 4:30 पर्यंत फायनलचा सामना देखील खेळायचा आहे. तरी शिवशक्ती क्रिकेट संघ जिथे थोडंसं फास्ट आपण घ्यायचं आहे. सांगी या संघाकडून 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ते 2 सलामीवीर आहेत. सलामीवीर दाखल झाले आहेत मैदानामध्ये. स्वतःकडे स्ट्राईक घेतले ते चांगली गोलंदाजी केली होती. यश महाडिक
यश काते आणि नाव स्ट्राईकला आहेत ते फलंदाज अजित महाडिक आणि गोलंदाजी मार्कर सज्ज होत आहे तो यश गायकर. पण साहेब आता सांगू शकत नाही की आम्ही हा एवढा जरी स्कोर उभारला की आम्ही सामना विजय होऊ शकतो, पण त्या सांगी संघासमोर देखील असे अचूक फलंदाज आहेत ज्यांना हिटमॅनची उपमा देऊ शकतो, चांगली फलंदाजी करू शकतात. त्यांना देखील नौका जरी संघ असला आपल्याकडे तरी देखील चांगली फलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यांना देखील चांगल्या शुभेच्छा. 18 चेंडू 53 धावसंख्या ही करायची सांगी या संघाला. स्ट्राईक फलंदाजीसाठी सज्ज झाला तो यश काते आणि नाव सांगितलं होतं अजित माडिक. गोलंदाजी मार्कर सज्ज झाला होतो यश गायकर. यश वरती चांगला विश्वास दाखवलाय. नेहमी स्थायी टीमला गोलंदाजी करत असतात ते जिथे माधवकर, आता मात्र जबाबदारी दिली नौका गोलंदाज तो यश गायकर. कारण ज्या ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट चालू आहे त्याच्यामध्ये 8 नंबरवर खेळाडू आपल्या भारताचा झेंडा तिकडे उभा करू शकतो, त्याप्रमाणे आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करतोय ते यश. एक या धावसंख्येने स्कोर बोर्ड उघडलं जातंय त्या सांगी या संघाचं. सचिन सारखीच फलंदाजी मात्र करावी लागेल ते अजित किंवा यश कातेला. आपल्या सांगी या संघाकडून सलामीवीरात सलामीवीर हा नाव का दिलं जातं, कारण घराचा जसा पाया घर बांधण्याचा प्रयत्न आपण सुरुवात करू द्या, पाया मजबूत असावा लागतो, त्याप्रमाणे सलामीवीर असतात तशी फलंदाजी करावी. मध्ये करण्याचा प्रयत्न केला पण अवांतर धावण्याच्या वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धावमध्ये स्कोर बॉल पुढे सरसावत आहे. 2 या धावसंख्येने सांगी या संघाची 2 धावसंख्या होत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो यश गायकर. अजितला फुल टॉस करण्याचा चान्स होता पण 1 धावसंख्या होती. लोकांना सचिनचे चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चांगली फलंदाजी केली होती, चांगली रनिंग केली आणि 2 धावसंख्या मिळाली गेल्या. सांगी या संघात 3ऱ्या राहण्याचा चान्स आहे. होते काही एकेरीचे दोरचे क्लिअरमध्ये रूपांतर करतात. त्याची निर्णय झाले की शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर जो चान्स काहीतरी सोडलेली आहे महत्वपूर्ण विकेट होता, पण सांगी या संघाला फायदा मिळतो आणि संघाची वाढती धावसंख्या होत होती 5. आता कोण कोणाला नाचवते बघू या धावसंख्येवरती, सांगी की भुवनेश्वर. साईकिंगला फलंदाजी करता येते यश काते. गोलंदाजी मार्कर युवा स्टार शिवशक्ती भुवनेश्वर या संघाचा यश गायकर. अचूक गोलंदाजी करते. खूप प्रकारची गोलंदाजी केली होती पण क्षेत्ररक्षण पाहण्यात आहेत ते म्हणजे मुकेश आणि सांगी या संघाचा यश काते. एकदा होते बीज नक्कीच आयुष्यामध्ये असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना परिवर्तन हे आपल्या आयुष्यामध्ये व्हावंच करावंच लागतं. त्याप्रमाणे शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरने देखील जिथून आपल्याला तरी सेकंड साठी ठेवलं आणि युवा गोलंदाज काढला तो म्हणजे यश नावाप्रमाणे यशाकडे वाटचाल करतोय. गोलंदाजी अनुभव कोणाला लावावा लागेल त्याला नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये प्रणित कांबळे. यश काठीची जबाबदारी मात्र प्रणितला घ्यावी लागेल खांद्यावरती. औषध करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव सीमारेषेकडे जातात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं सांगी या संघाला. वाढती धावसंख्या होती सांगी या संघाची 1-6. प्रति ओव्हर मागे एकदम मोठे फटके आणावे लागतील तर आपण सामन्यामध्ये पुनर्गमन करू शकतो, नंतर वर्चस्व करत जाईल त्या शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वर. पण सांगी या संघासमोर अजून देखील चांगले तुल्यबळ फलंदाज आहेत. अशी फलंदाजीचा अनुभव कोणाला लावावा लागेल. प्रयत्न केला सीमारेषेकडे येते आणि संघाला 4 संगीत या क्रिकेटमध्ये
समुद्रासारखंच उदाहरण आहे. लगेच गोलंदाजी मार्फत सज्ज झाला ते यश गावकर. नक्कीच सीमारेषेकडे जातात चांगलं अडवलं गेलं एकेरीच्या गोळीमध्ये रूपांतर केलेलं सांगिया संघाने आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 धावसंख्या यूज होते. संघाची वाढती धावसंख्या होती ती 12. जिंकण्यासाठी गरज आहे 12 चेंडू 40. 41 धावसंख्या उभारायची. 1-2 मोठे फटके आणावे लागतील. आता मात्र गोलंदाजी मारतो सज्ज होत होतो. ज्याला आम्ही दलित समाजामध्ये उपमा दिली होती उमरान मलिकची, तो म्हणजे शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरचा 12. गोलंदाज सज्ज होत होतो जिथून मागावकर. प्रचंड क्रिकेटची आवड नेहमी बघायला स्टेटस जे असतात ते क्रिकेटचे असतात. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल ते स्टेटस आम्ही त्यांची नेहमी पाहत असतो. आणि जेव्हा जेव्हा कधी कॉल केला त्यावेळी क्रिकेटचीच गोष्ट त्यांच्या मनामध्ये असते. एखाद्याला व्यसन असतो एखाद्या मध्यमानाचा असतो पण जिथे कार्य करायला मात्र क्रिकेटचं व्यसन येते. आम्हाला कोणाला लायटिंग आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी शांत करते जितू महागावकर ज्याला उमरान मल्लिक म्हणून ही उपमा दिली होती. पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरे शतक घेऊन येतात. निर्धाव चेंडूची सांगता केली. संघाची सांगिया संघाची धावसंख्या झाली 1-12. 11 चेंडू चांगली क्षेत्ररक्षण शिवशक्ती घेऊन क्रिकेट संघ भुवनेश्वर सचिन गायकर यांच्याकडून आणि 1 धाव खर्ची करतात. स्कोअर गोल पुढे सरसावतो सांगिया संघाचा 13 हा क्रमांक श्रीलंकेचा जो मेंढस गोलंदाज आहे त्याला क्रमांक समजला गेला होता पण त्याने ते यशस्वी करून दाखवलं. त्याने 13 क्रमांकाची चांगला मेंढीचा चांगला फलंदाजी करत असताना यशस्वी केलं. त्याप्रमाणे तो सांगिया संघ यशस्वी करतोय का त्यांना नाही. जिथे महागावकर निर्धाव चेंडू टाकतोय आणि संघाला तिथेच थांबवलं ते स्कोअर बनवते 13 या धावकरावरती. अशीच गोलंदाजी करावी लागेल ती जिथे भागावकर याला आपला संघ विजयी करायचा असेल तर स्टेटमध्ये खाण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जाते सीमारेषेकडे पण येतोय का नाही. त्यांचा आमचा ग्राहक त्या भुवनेश्वर चौकार संघाची वाढती धावसंख्या होती 17. आपण टॉस सांगायचं पाहुणे आणि नेहमी सांगायचं दोन्ही कामगारांना विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं त्वरित टॉस करण्यासाठी. आतापर्यंत जितू मागावकर यांनी वयाचे 5 चेंडू फेकले गेले आणि 5 धावा खर्च केली गेली. अचूक गोलंदाजी करतोय शिवशक्ती क्रिकेट संघ भुवनेश्वरचा. गोलंदाजीचा त्यांना मानला जात होता जितू मागावकर यांना सरपंचांची मोठ्या बंद देखील या मैदानामध्ये दाखल आहेत. समालोचन चांगल्या प्रकारे करत असतात. मोठ्या फटका खेळण्यामध्ये कुठेतरी फलंदाज फसले जातात ते सांगिया संघाचे आणि 2 रनच्या समाप्तीनंतर 1 बाद सांगिया संघाची धावसंख्या होती ती 17. आता मात्र 17 ठरत चालले आहे. 6 चेंडू सांगली कालवाडी नेवळमध्ये अजिंक्य आणि कालवाडीच्या कमिटीला विनंती करतो आपण टॉस संघाच्या मित्रांनो शेवटचे शतक झाले. आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होत विश्वास गायकर कुठेतरी फलंदाजीमध्ये स्वतःची आत्महत्या केली होती. तर समोरच्या संघाची जर आत्महत्या करायची असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल. संघाला विनंती करतो आपण त्यासाठी त्वरित या स्टेज कडे यायचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय सांगिया संघाचे फलंदाज पण कुठेही स्कोर घोषित नाहीये. पण वर्चस्व निर्धार चेंडूमध्ये टाकण्यामध्ये यशस्वी झाला होतो विश्वास गायकर. आता मात्र दडपण वाढलं गेलं तर सांगिया संघाच्याने अचूक फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत सचिन गायकर स्वतः क्षेत्रस्थानामध्ये दाखल आणि रनआउटच्या कार्यक्रमामध्ये आत्महत्या निकट जात होतं.
या संघाकडनं विनंती आमच्या स्वप्नदाराने विनंती करतात आवडणारी आणि वेगवेगळ्या संघांमध्ये आपण प्रयास करून घ्यायचा स्वप्नदादा दोन संघांमध्ये आपण प्रयास करून घ्यायचा नेहरू आणि आवडणारी या संघांकडून पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन दोन चेंडूवरती चांगले महत्वपूर्ण विकेट घेऊ शकत आहे आणि निर्णय चेंडूची सांगता केली आपल्या गोलंदाजीवरती विश्वास गायकर स्वतः कर्णधार आहे या पर्वाला सुरुवात होत आहे अनुभव खेळायचा आपल्याला कर्णधारामध्ये चांगली फलंदाजी नेहमी संघाकडून करत असतो आता मात्र खात्यावरती जबाबदारी गेलेली कर्णधाराची स्टेडियममध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर चांगली किपिंग देखील केली गेल्याने स्टंप आउट झालाय तो अजित महारिक त्याची जागा भरून काढण्यासाठी तो नवीन फलंदाज तरुण मैदानामध्ये दाखल करायचा सांगितल्या संघाला विनंती करतो आता मात्र विजय करत चालल्याचा शिवशक्ती क्रिकेट संघ गुन्हेश्वर त्यांनी 52 धावसंख्या उभारली गेली होती त्याचा धडपड आला तो सांगी या संघाला नवीन फलंदाज झालाय तो सुदेश पवार औषध घेण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखल एकच धावसंख्या घेतली जाते सांगी या संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 11 अशीच गोलंदाजी करावी लागेल ती विश्वास गायकर यांना दाखले जात आहे आणि संघ विजयाकडे वाटचाल करण्याचा शिवशक्ती क्रिकेट संघ गुन्हेश्वर त्यांची देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि सांगली संघाला याचा सहभागी झाला त्यांना देखील पुढील येणाऱ्या सामन्यासाठी किंवा शुभेच्छा आमच्याकडे सचिन शिवशक्ती क्रिकेट संघ प्रमुखांच्या वतीने आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या संघाला विनंती करतो की आपण थोडं